गावच्या शिवारातून जाणाऱ्या त्या रस्त्यावर रात्री 9 नंतर चिटपाखरूही फिरकत नसे. कोकणातल्या एका कोपऱ्यात वसलेलं हे गाव खाचणवाडी. एका बाजूला घनदाट आंबा काजूच्या बागा, दुसऱ्या बाजूला खोल दरी आणि मध्येच नागमोडी वळण घेत जाणारा मातीचा रस्ता. उन्हाळ्याचे दिवस असूनही रात्रीच्या वेळी तिथली हवा अचानक इतकी थंड व्हायची की अंगावर काटा आल्याशिवाय राहायचा नाही. त्या रस्त्याच्या कडेला एका जुन्या पडक्या विहिरीच्या मागे उभा होता एक अवाढव्य शेकडो वर्ष जुना वडाचा वृक्ष. गावकऱ्यांच्या मते त्या विहिरीला आणि वडाला एक भयंकर इतिहास होता. तिला सगळे सावळ्याची विहीर म्हणायचे. ओंकार, अरे जरा जपून जा रे बाबा, आज अमावस्या आहे. आणि त्यात त्या विहिरीकडचा रस्ता, उगाच कशाला रात्रीचा प्रवास करतोस? गावच्या वेशीवर राहणाऱ्या सदाशिव काकांनी ओंकारला थांबून बजावले होते. ओंकार मुंबईहून 2 दिवसासाठी गावात आपल्या जुन्या वाड्याची पाहणी करायला आला होता. शहरात राहून अशा गोष्टींवरचा त्याचा विश्वास उडाला होता. त्यानं काकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत आपल्या बाईकची किक मारली. काका, आजच्या युगात भूतखेत काही नसतं आणि माझी गाडी तासाभरात वाड्यावर पोचेल, तुम्ही काळजी करू नका. ओंकार हसून म्हणाला. अरे पण ती नुसती अंधश्रद्धा नाही रे, सावळा अजूनही तिथेच आहे. सदाशिव काकांच्या आवाजातला थरकाप ओंकारला जाणवला, पण त्यानं गाडी पुढे काढली. रात्रीचे 10:30 झाले होते. बाईकचा हेडलाईट त्या घनदाट अंधाराला चिरत पुढे चालला होता. हवेत फक्त बाईकच्या इंजिनचा आणि आजूबाजूच्या जंगलातील किर्र करणाऱ्या रातकिड्यांचा आवाज होता. जसजसा ओंकार सावळ्याच्या विहिरीच्या जवळ पोहोचू लागला तसतशी बाईकची हेडलाईट अचानक लुकलुकू लागली. इंजिनचा आवाज हळूहळू बारीक झाला आणि एका झटक्यात बाईक बंद पडली. ओंकारनं गाडी बाजूला लावली. त्यानं 2-3दा किक मारली, पण गाडी सुरू झाली नाही. त्यानं खिशातून मोबाईल काढला तर तिथे नेटवर्कचा एकही पॉइंट नव्हता. बॅटरीही अचानक 80% वरून थेट 15% वर आली होती. शिट, नेमकी इथेच बंद पडायची होती का? तो स्वतःशीच पुटपुटला. त्यानं आजूबाजूला पाहिले. तो बरोबर त्याच वडाच्या झाडाखाली उभा होता. बाजूलाच सावळ्याची ती जुनी काळ्या पाषाणात बांधलेली विहीर होती. विहिरीच्या तोंडावर रानवेली आणि काटेरी झुडपं उगवली होती. तिथून एक अत्यंत कुजलेला मांसासारखा दुर्गंध हवेत पसरला होता. तो वास इतका तीव्र होता की ओंकारला मळमळू लागले. अंधार इतका गडद होता की हाताचे बोटही दिसत नव्हते. ओंकारने मोबाईलचा फ्लॅशलाईट चालू केला. त्या अंधुक प्रकाशात त्याने विहिरीकडे पाहिले. विहिरीच्या आतून पाणी हळण्याचा आवाज आला. ओंकार दचकला. ह्या कोरड्या दुष्काळात विहिरीत एवढं पाणी कुठून आलं? आणि यावेळी आत कोण असेल? त्यानं स्वतःला धीर दिला. कदाचित एखादा रानटी प्राणी किंवा वटवाघूळ पडलं असेल. तो सावध पावले टाकत विहिरीच्या कठड्यापाशी गेला. मोबाईलचा फ्लॅश विहिरीच्या खोल अंधारात सोगला. विहिरीचे पाणी अगदी काळेभोर आणि स्थिर दिसत होते, पण त्या पाण्यात त्याला स्वतःचे प्रतिबिंब दिसण्याऐवजी काहीतरी वेगळंच दिसले. पाण्यात एका माणसाचा चेहरा उलटा तरंगत होता. त्याचे डोळे पूर्णपणे पांढरे होते आणि तोंड उघडे होते. जणू तो ओरडत होता, पण आवाज बाहेर येत नव्हता. ओंकारनं दचकून मागचे पाऊल टाकले. त्याचा श्वास फुलला होता. हा माझा भास आहे. मला सुधीर आणि प्रसादनं सांगितलेल्या त्या भूताच्या गोष्टी आठवत आहेत, म्हणून असं होतंय. तो स्वतःला समजावू लागला. पण तेवढ्यात त्या विहिरीच्या आतून एक आवाज आला. एक अत्यंत खोल, खरखरीत आणि ओलसर आवाज. जणू कोणीतरी घशात पाणी साठवून बोलत होते. ओंकार, खूप दिवसांनी आलास रे. त्या आवाजानं ओंकारच्या पाठीच्या कण्यातून एक थंड लहर धावून गेली.
त्या आवाजाला त्याचे नाव कसे माहीत? त्यानं आजूबाजूला पाहिले, पण तिथे कोणीच नव्हते. वडाच्या झाडाची पानेही हलत नव्हती. वारा पूर्णपणे थांबला होता. संपूर्ण परिसरात एक भयाण, जीवघेणी शांतता पसरली होती. त्यानं पळण्याचा विचार केला. तो बाईकच्या दिशेनं वळला, पण त्याच क्षणी त्याला जाणवले की त्याचे पाय जमिनीला खिळले आहेत. तो एक पाऊलही पुढे टाकू शकत नव्हता. जणू जमिनीतून अदृश्य हातांनी त्याचे पाय घट्ट पकडून ठेवले होते. मागून पुन्हा आवाज आला. यावेळी तो आवाज अगदी त्याच्या कानाच्या मागे होता. माझं घर बघून जा. खूप थंड आहे खाली, खूप थंड. ओंकारनं अत्यंत भीतीनं आपली मान मागे वळवली. त्याच्या मागे कोणीच नव्हते, पण विहिरीच्या काठावर चिखलाचे ओले पाऊलखुणे उमटत चालले होते. ते पाऊलखुणे विहिरीतून बाहेर पडून थेट ओंकारच्या दिशेनं येत होते. हवेतला तो कुजलेला दुर्गंध आता इतका वाढला होता की ओंकारला श्वास घेणं कठीण झाले. त्या ओल्या पावलांमधून पाणी गळत होते. ते पाऊलखुणे त्याच्यापासून अवघ्या 2 फुटांवर येऊन थांबले. तेव्हाच ओंकारला सदाशिव काकांनी सांगितलेली गोष्ट आठवली, जी त्यानं लहानपणी ऐकली होती पण कधी गांभीर्यानं घेतली नव्हती. 40 वर्षापूर्वी गावात सावळा नावाचा एक तरुण शेतकरी होता. अत्यंत सरळ आणि गरीब. पण गावच्या एका जमीनदारानं त्याच्या जमिनी बळकावण्यासाठी सावळावर चोरीचा खोटा आळ आणला. गावकऱ्यांनी आणि पंचांनी त्याला बेदम मारहाण केली. अपमान आणि वेदना सहन न झाल्यानं सावळ्यानं याच विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली होती. पण मरताना त्यानं अखेरचा शब्द उच्चारला होता, या गावातला जो कुणी या विहिरीपाशी येईल त्याला मी सोडणार नाही. माझा जीव पाण्यात तडफडला, तुमचाही तडफडेल. त्यानंतर गावकऱ्यांनी ती विहीर वापरायचे बंद केले. अनेक लोकांनी रात्रीच्या वेळी तिथे एक ओला, चिखलानं माखलेला माणूस विहिरीच्या काठावर बसलेला पाहिला होता, जो येणाऱ्या जाणाऱ्यांना आपल्या हातानं विहिरीच्या आत बोलावयाचा. ओंकारला आता समजले होते की तो कोणत्या संकटात अडकलाय. त्यानं देवाचे नाव घेण्याचा प्रयत्न केला, पण त्याचे ओठ जणू शिवले गेले होते. तोंडातून एकही शब्द फुटत नव्हता. तेवढ्यात वडाच्या झाडावरून एक मोठी फांदी तुटून पडली. त्या आवाजानं ओंकारची तंद्री तुटली आणि त्याच्या पायांवरची पकड सैल झाली. त्यानं क्षणाचाही विचार न करता बाईक तिथेच सोडली आणि रस्त्यानं गावाच्या दिशेनं धावू लागला. अंधारात ओंकार पळत होता. मागे वळून बघण्याची त्याची हिंमत नव्हती, पण त्याच्या मागे कोणीतरी पळत असल्याचा आवाज स्पष्ट येत होता. चिखलात पाय पडल्याचा चप चप असा आवाज आणि त्यासोबतच कोणाच्या तरी जड श्वासोच्छ्वासाचा आवाज त्याच्या अगदी जवळ येत होता. मदत करा, कोणी आहे का? ओंकारनं जोरात ओरडण्याचा प्रयत्न केला, पण जंगलाच्या शांततेत त्याचा आवाज विरून गेला. पळता पळता त्याला जाणवले की रस्ता संपतच नाहीये. तो गेल्या 10 मिनिटापासून पळत होता, पण वाड्याचे किंवा गावच्या वेशीचे कोणतेही चिन्ह दिसत नव्हते. उलट समोर पुन्हा तेच वडाचे झाड आणि तीच सावळ्याची विहीर दिसू लागली. तो चक्रावला. तो गोल गोल फिरून पुन्हा त्याच जागी आला होता. याला कोकणात भूताचे चकवा म्हणतात. जेव्हा एखादी अमानवी शक्ती तुम्हाला एकाच जागी फिरवत राहते आणि तुमची ऊर्जा संपवून टाकते. ओंकार थकून जमिनीवर पडला. त्याचे पाय कापायला लागले होते. मोबाईलची बॅटरी आता 1% वर आली होती. फ्लॅशलाईट बंद पडला. आता फक्त निसर्गाचा अंधुक प्रकाश होता. विहिरीच्या काठावरून आता एक आकृती हळूहळू वर येत होती. ती आकृती माणसासारखीच होती, पण तिचे हात पाय अस्वाभाविकपणे लांब होते. अंगावरचे कपडे फाटलेले आणि चिखलानं माखलेले होते. त्याचे केस विस्कटलेले होते आणि तोंडातून काळे पाणी गळत होते. त्याचे डोळे गडद अंधारात जणू 2 जळणारे कोळसे असल्यासारखे चमकत होते. ती आकृती
ओंकारच्या दिशेनं अत्यंत विचित्र पद्धतीनं सांधे मोडून चालत येत होती. प्रत्येक पावलासोबत तिच्या हाडांचा कडकड असा आवाज येत होता. पळालास, पण कुठे जाणार? ही विहीर तुझी वाट बघतीये. सावळ्याच्या आत्म्यानं एक भयंकर हास्य केले. त्या हसण्याचा आवाज जंगलात प्रतिध्वनित झाला. ओंकार मागे सरकत गेला, जोपर्यंत त्याची पाठ वडाच्या झाडाला टेकली नाही. आता पळायला जागा नव्हती. ती अमानवी आकृती त्याच्या अगदी जवळ आली. सावळ्यानं आपला थंड, ओला आणि कुजलेला हात ओंकारच्या गळ्यापाशी आणला. त्याचा स्पर्श बर्फासारखा थंड होता. पण त्यानं गळा दाबण्यास सुरुवात करताच ओंकारला जाणवले की त्याच्या गळ्यातून श्वास घेणं अशक्य झाले. सावळ्याचे पांढरे डोळे ओंकारच्या डोळ्यात पाहत होते. तुझ्या पूर्वजांनी माझ्यावर अन्याय केला. आज तू त्याची किंमत मोजणार. ओंकारचे डोळे पांढरे होऊ लागले. त्याला वाटले की आज त्याची जीवनयात्रा संपली. त्यानं डोळे घट्ट मिटून घेतले आणि मनातल्या मनात आपल्या आई वडिलांची आठवण काढली. पण नेमक्या त्याच वेळी दूरवरून एक उजेड दिसला आणि कुत्र्यांच्या भुंकण्याचा प्रचंड आवाज आला. ओंकार, अरे कुठे आहेस? तो आवाज सदाशिव काकांचा आणि गावच्या काही लोकांचा होता. त्यांच्या हातात मशाली आणि बॅटऱ्या होत्या. गावातल्या कुत्र्यांनी अचानक विहिरीच्या दिशेनं पाहून भुंकायला सुरुवात केल्यामुळे काकांना संशय आला होता आणि त्यांनी गावातल्या तरुणांना गोळा करून विहिरीकडे धाव घेतली होती. मशालींचा उजेड आणि लोकांचा आवाज ऐकताच सावळ्याचा तो आत्मा मागे सरकला. त्यानं ओंकारच्या गळ्यावरची पकड सोडली. पुन्हा येशील, तू पुन्हा येशील, असा एक भयानक फुसफुसणारा आवाज हवेत विरून गेला आणि ती आकृती एका झटक्यात विहिरीच्या आत उडी मारून गायब झाली. विहिरीच्या पाण्यातून एक मोठा आवाज झाला. लोकांनी धावत येऊन ओंकारला धरले. ओंकार बेशुद्ध पडायच्या अवस्थेत होता. त्याच्या गळ्यावर काळ्या निळ्या बोटांचे वळ उमटले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी ओंकारला शुद्ध आली, तेव्हा तो सदाशिव काकांच्या घरात होता. गावचा भक्ता त्याच्या शेजारी बसला होता आणि काहीतरी मंत्र पुटपुटत होता. ओंकार, तू नशीबवान म्हणून वाचलास. काल जर आम्ही 5 मिनिटं उशीर केला असता तर सावळ्यानं तुलाही त्या विहिरीत ओढून नेलं असतं. काकांनी त्याला पाणी देत सांगितले. ओंकारनं काहीच न बोलता फक्त मान डोलवली. त्याचा शहरातला तो ताठरपणा आणि अविश्वास कालच्या एका रात्रीत नाहीसा झाला होता. त्याला समजले होते की विज्ञानाच्या पलीकडेही काही अशा शक्ती आहेत ज्या अजूनही आपल्या जगात सूडाच्या भावनेनं भटभटकत आहेत. दुपारीच ओंकारने आपली बॅग भरली. त्याने आपली बाईक तिथून आणली, जी सकाळी अगदी व्यवस्थित सुरू झाली होती, आणि तो मुंबईला जाण्यासाठी निघाला. गाव सोडताना त्याने शेवटचा त्या रस्त्याकडे पाहिले. भर दिवसाही त्या विहिरीच्या आसपास एक वेगळीच शांतता आणि गूढता जाणवत होती. गावकऱ्यांनी आता त्या विहिरीभोवती एक मोठं कुंपण घालण्याचा निर्णय घेतला होता. पण ओंकारला माहीत होते, कुंपण फक्त माणसांना थांबवू शकते, त्या विहिरीत राहणाऱ्या सावळ्याला नाही. आजही जर कोणी त्या रस्त्यावरून रात्रीच्या वेळी एकटा जात असेल तर त्याला विहिरीच्या आतून पाणी हालण्याचा आणि एका ओल्या माणसाचा खोकण्याचा आवाज स्पष्ट ऐकू येतो. सावळ्याची विहीर आजही तिथेच आहे, आपल्या पुढच्या शिकारीची वाट पाहत. अशाच कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.